श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. यंदा 2024मध्ये जे गुरुपुष्यामृत आलेलं आहे त्याचा योग खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण हे पितृपंधरवड्यात आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे हा योग गुरुवारी जुळून आलेला आहे. बघा मित्रांनो, जेव्हा पण गुरुपुष्यामृत जेव्हा गुरुवारी येतं ना, तेव्हा त्याचं खूप असं महत्त्व असतं. या गुरुपुष्यामृताला अमृता समार मानलं जातं. त्यामुळे या वर्षीचा गुरुपुष्यामृताचा जो योग आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातोय. तर 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11:34 हा योग सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी 6:25 हा योग असणार आहे. तर तुम्ही पण ही शुभयोगाची जी टायमिंग आहे ती नोट करून घ्या. तर तुम्हीही ह्या योगाचे सोनं करून घ्या. उद्या तुम्हाला सर्वप्रथम लवकर उठून स्नान करून तुमचे घर आणि मंदिर, तुमचं अंगण साफ करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नित्याची जी तुमची देवपूजा आहे ती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती हळदी कुंकुमचं लेपन करायचं आहे. तुम्हाला छानशी रांगोळी काढायची आहे. रांगोळीमध्ये तुम्ही लक्ष्मीची उद्या पावलं काढायला विसरू नका. कारण उद्या माता लक्ष्मीचा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे तुम्हाला उद्या माता लक्ष्मीची पावलं ही दरवाजामध्ये आत येताना तुम्हाला काढायची आहेत. तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्यावरती. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला तोरण उद्या बांधायचं आहे आंब्याचं. हे खूप शुभ मानलं जातं. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि ती तुमच्या घरात प्रवेश करते. त्यानंतर तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांच्या मंदिरातच माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो असेल त्याची पूजा केली तरीही चालेल. तिला फूल अर्पण, अक्षता वाहून तिची नैवेद्य दाखवून तिची पूजा केली तरी चालेल. ज्या महिलांना उद्या शक्य आहे त्यांनी घरामध्ये उद्या चौरंगावरती लाल कपडा अंथरून त्यावरती कलश स्थापन करून माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापन केली आणि त्यानंतर त्या मूर्तीची पूजा अर्चना केली, नैवेद्य दाखवला तर हे खूप उत्तम मानलं जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती अधिकच प्रसन्न होईल. ज्यांना शक्य नाही त्यांनी हे नाही केलं तरी काही हरकत नाही. त्यांनी लक्ष्मी सुक्तम वाचलं, विष्णू स्तोत्र वाचलं तरीही चालेल. जे लक्ष्मीची तुम्हाला जे मंत्र येतात ते तुम्ही पठण केले तरी चालतील. त्यानंतर तुम्हाला उद्या तुळशीला जल अर्पण करायचं आहे. तुळशी पण ही लक्ष्मी माताच मानली जाते, आपली लक्ष्मीच आहे ती. त्यामुळे उद्या तुम्हाला तुळशीला जल अर्पण करून संध्याकाळी तुळशीमध्ये तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उद्या तुमचा जो किचन कट्टा आहे त्याची किचन कट्ट्यावरती तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. तो तुम्हाला आपल्या अन्नपूर्णा मातेसाठी तुम्हाला लावायचा आहे. जेणेकरून अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न राहील आणि आपल्या घरात भरभराटी होईल. आपल्या घरात अन्न पाण्याची कधीही तुटवडा भासणार नाही. यासाठी आपल्याला उद्या अन्नमातेला प्रसन्न करण्यासाठी तिलाही आपण एक दीप लावायचा आहे आणि त्या दीपाला हळदी कुंकुम वाहून त्याचीही उद्या आपल्याला पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने उद्या तुम्ही गुरुपुष्यामृत निमित्त उद्या ही सर्व पूजा तुम्हाला करायची आहे. तर ही तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.